आता आपण बघूयात लोकसभेच्या आखाड्यातून महत्त्वाच्या 9 बातम्या। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ, रोहित पवारांकडून दत्ता भरणेंचा व्हिडिओ ट्विट। दत्ता भरणेंविरोधात सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार, दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळेंनी भेट घेतली, नाना गवळी असं कार्यकर्त्याचं नाव। दत्ता भरणेंचं व्हिडिओ नंतरचं स्टेटमेंट पाहिलं, त्या व्यक्तीला दुसऱ्या लोकांनी मारहाण केली होती, किरकोळ वाद होऊ नये म्हणून हस्तक्षेप केला, दत्ता भरणे तक्रार करणार नाही, वकिलांमार्फत उत्तर देणार, अजित पवारांची माहिती। माझ्यासाठी सर्वात मोठी म्हणजे माझी आई, मेरे पास मेरी मां है, मतदानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, जिने मला जन्म दिला तिला मतदानाला घेऊन गेलो तर मिरच्या का झोमतात, अजित पवारांचा हल्लाबोल। माझे 86 वर्षांची, तिला राजकारणात ओढायला नको होतं, अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवारांची अजित पवारांच्या मेरे पास मां है या वक्तव्यावर प्रतिक्रिया। सुप्रिया सुळे मतदानानंतर थेट काटेवाडीतील अजित पवारांच्या घरी, आशा काकींचे आशीर्वाद घेण्याकरता मी त्यांच्या घरी आले, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण। 1.5 महिन्यांपासून आशाताई बारामतीतच, तेव्हा एकदाही आशा काकींचे चरण स्पर्श करण्याची वेळ सुप्रिया सुळेंना मिळाली नाही का, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का, अमोल बिटकरींचा खोचक सवाल। सुळे आणि आशाताईंची भेट ही निवडणुकीमधील एक भावनिक स्ट्रॅटेजी, फडणवीसांची सुप्रिया सुळे आशाताईंच्या भेटीवर प्रतिक्रिया। बारामतीत वातावरण भावनिक करण्याचा प्रयत्न, सुप्रिया सुळे जनतेला मूर्ख समजतात, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया।